मित्रांनो, भारतीय रेल्वेने एकाच वेळेस लाखो आणि हजारोच्या संख्येने प्रवासी डेली ट्रॅव्हल करत असतात आणि हे ट्रॅव्हल करत असताना अनेक स्टेशनला अनेक प्लॅटफॉर्म असतात किंवा एका स्टेशनवरून वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये जाण्यासाठी वेगवेगळ्या गाड्या असतात। ह्या सगळ्या गाड्या कुठल्या गाडी कुठल्या प्लॅटफॉर्मवर येत आहे, त्याचबरोबर स्टेशनमध्ये चालणाऱ्या प्रत्येक गोष्टीची आणि देखरेखीची व्यवस्था कोण ठेवत असेल असा प्रश्न आपल्या मनामध्ये बऱ्याचदा येत असतो। तर भावांनो, आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत या सगळ्या काही गोष्टीची आणि ह्या सगळ्या काही गोष्टी मॉनिटर करणाऱ्या माणसाचीच म्हणजेच स्टेशन मास्टरची गोष्ट। भावांनो, आजच्या व्हिडिओमध्ये स्टेशन मास्टर ह्या पदाचं नेमकं काम काय असते, त्याचबरोबर हे काम करत असताना त्याला कुठल्या कुठल्या समस्या आणि हे काम करत असताना त्याला कुठली गोष्ट लक्षात घेऊन काम करावं लागते, या सगळ्या गोष्टीचा विचार आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही आत्तापर्यंत आपलं ट्रॅकवाईज करिअर हे यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला याच्यावर येणारे विविध माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जातील। चला तर मग सुरुवात करूया आजच्या या नॉलेजफुल जर्नीला। तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, स्टेशन मास्टर हा व्यक्ती कोण असतो? मित्रांनो, प्रत्येक स्टेशनला एक इंचार्ज असतो आणि त्या इंचार्जला स्टेशन मास्टर असं म्हणत असतात। या स्टेशन मास्टरचं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे काय आहे तर स्टेशनमध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला जे काही रेल्वेकडून फॅसिलिटी देण्यात येतात त्या प्रवाशापर्यंत पोहोचवण्याचं काम हा स्टेशन मास्टर करत असतो। मग त्याच्यासाठीच ते तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही स्टेशनमध्ये एंट्री करता तिथपासून तुम्हाला तिकीट मिळेपर्यंत, त्याच्यानंतर जर तुम्हाला स्टेशनमध्ये पाण्याची सुविधा, टॉयलेटची सुविधा, त्याचबरोबर एका प्लॅटफॉर्महून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी एस्केलेटर किंवा सीडी, जिना जे काही असेल याचे डेली इन्स्पेक्शन स्टेशन मास्टरला करावं लागतं। भावांनो, त्याचबरोबर जर स्टेशनमध्ये एखादी गोष्ट इलिगल होत असेल किंवा एखादी गोष्ट बेकायदेशीर होत असेल तर त्यालाही मॉनिटर करायचं काम स्टेशन मास्टर हा करत असतो। जसं की एखाद्या कॅन्टीनवर एखादा चहा 5 रुपयाचा चहा 10 रुपयाला विकत असतील तर याची कंप्लेंटही आपण स्टेशन मास्टरकडे करू शकतो। ह्या सगळ्या गोष्टी मॉनिटर करण्याचं काम स्टेशन मास्टर करत असतो। भावांनो, ह्या झाल्या प्रवाशाच्या दृष्टीने आणि याच्यानंतर ह्या स्टेशन मास्टरवर बऱ्याच काही जबाबदाऱ्या लादलेल्या असतात। म्हणजे जसं की त्याच्या अंडरमध्ये बरेच काही असिस्टंट स्टेशन मास्टर काम करत असतात। त्या स्टेशन मास्टरचं काम कुठली गाडी कुठल्या प्लॅटफॉर्मवर घ्यायची, त्याचबरोबर कुठल्या प्लॅटफॉर्मवर जात असताना त्याचं प्रॉपर अनाउन्समेंट करणं, त्याचबरोबर कुठला डब्बा कुठे येईल याचा कोच इंडिकेशन जो बॉक्स असतो तो कोच इंडिकेशन बॉक्समध्ये त्याचा डेटा पाठवणं, हे सगळं काम स्टेशन मास्टरला करावं लागतं। हे काम करत असताना कुठल्याही प्रवाशाला कुठलीही असुविधा नाही झाली पाहिजे ही गोष्ट लक्षात घेऊन काम करण्यात येतं। भावांनो, जर समजा एखाद्या गाडीला जास्त प्रवासी असतील तर ती गाडी जास्त वेळ थांबवण्याचं काम स्टेशन मास्टरला करावं लागतं। भावांनो, याच्या व्यतिरिक्त जर एखाद्या प्रवाशासोबत काही मेडिकल इमर्जन्सी झाली तर आपण स्टेशन मास्टरकडे जाऊन त्या जे काही प्रवासी आहे त्याला योग्य जे काही हॉस्पिटलायझेशन करण्याची सुविधा स्टेशन मास्टरला करावी लागत असते। भावांनो, ह्या सगळ्या काही गोष्टी झाल्या प्रवाशाच्या दृष्टीनं। भावांनो, रेल्वेचा सगळ्यात मोठा मोटिव्ह आहे की प्रत्येक पॅसेंजरला त्याच्या घरापर्यंत किंवा त्याच्या शेवटच्या ठिकाणापर्यंत स्टेशनापर्यंत पोहोचण्याचं काम हे रेल्वेचं आहे। त्याच्यामुळे त्याला रेल्वेमध्ये कुठली अडचण येत असेल तर ते सॉर्ट आऊट करण्याचं काम स्टेशन मास्टरला करावं लागत असतं। भावांनो, याच्या व्यतिरिक्त स्टेशन मास्टरला बरेच कामं करावी लागतात। जसे की रेल्वेचं सगळ्यात महत्त्वाचं उत्पन्नाचं साधन हे मालवाहतूक आहे। भावांनो, ही मालवाहतूक जास्तीत जास्त रेल्वेकडे कशी आकर्षित करायची यासाठी रेल्वेच्या स्टेशन मास्टरला अनेक वेळा जे काही मोठमोठाले व्यापारी लोक आहेत किंवा ज्याचा माल ट्रान्सपोर्टनं जातो त्या लोकांकडे जाऊन रेल्वेच्या विविध सोयीसुविधा किंवा रेल्वे त्यांना काय काय फॅसिलिटी देते, त्यांना किती कमी रेटमध्ये माल पाठवण्याची सुविधा उपलब्ध करून देते, ह्या सगळ्या गोष्टी स्टेशन मास्टरला कराव्या लागत असतात। आणि याच्यासोबतच त्याला काही प्रशासकीय कामं करावी लागत असतात। स्टेशन मास्टर हा स्टेशन इंचार्ज असल्याने त्याच्या अंडरमध्ये जे काही एम्प्लॉईज काम करत असतात त्या एम्प्लॉईजचा डेटा तयार ठेवणं, त्यांना वेळोवेळी ट्रेनिंगला पाठवणं, त्याचबरोबर त्यांचं पे रोस्टर बनवणं, ह्या सगळं काम करण्याची जबाबदारी स्टेशन मास्टरची असते। भावांनो, ह्या सगळ्या काही गोष्टी ऐकून तुमच्या मनामध्ये अनेक वेळा प्रश्न पडतो की आपण हे स्टेशन मास्टर कसं व्हायचं, स्टेशन मास्टर होण्यासाठी काय केलं पाहिजे? भावांनो, स्टेशन मास्टर होण्याचे 2 मार्ग आहेत। एक, जर तुम्ही रेल्वेमध्ये इतर जॉबमध्ये असाल किंवा ग्रुप डीमध्ये काम करत असाल तर तिथून तुम्ही स्टेशन मास्टर होऊ शकता, आणि दुसरा मार्ग म्हणजे तुम्ही डायरेक्ट स्टेशन मास्टर होऊ शकता। तर डायरेक्ट स्टेशन मास्टर होण्यासाठी तुम्हाला रेल्वे बोर्डाकडून किंवा RRBकडून एक NTPC नावाची एक महत्त्वाची एक्झाम घेण्यात येते। या एक्झाममध्ये तुम्ही चांगला स्कोर करून त्याची CBT1 CBT2 क्वालिफाय करून आणि शेवटी सायको टेस्ट देऊन स्टेशन मास्टर होऊ शकता। भावांनो, स्टेशन मास्टरला आणि इतर रेल्वे कर्मचाऱ्यांना बऱ्याच काही महत्त्वाच्या सोयीसुविधा मिळत असतात। ह्या सगळ्या सोयीसुविधा काय आहेत, कशा आहेत, याच्यावर आपण एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे। त्याची लिंक मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो,
तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. आता तुम्ही म्हणसाल की एवढं महत्त्वाचं आणि एवढं जिकरीचं काम करणाऱ्या माणसाला पेमेंट किती असतं किंवा पगार किती असतं. भावांनो, निश्चितच हे काम खूप महत्त्वाचं आहे किंवा ही पोस्ट खूप महत्त्वाची असल्याने या पोस्टला असणारा पगारही खरंच खूप चांगला आहे. भावांनो, डायरेक्ट जो काही स्टेशन मास्टर होतो किंवा स्टेशन मास्टरच्या पहिल्या पोस्टिंगवर येतो त्याला 35,400च्या बेसिकच्या हिशोबाने एक जवळपास सध्याच्या DAच्या रेटनुसार त्याला 60 ते 80 हजाराच्या दरम्यान पगार मिळू शकतो. भावांनो, याच्या व्यतिरिक्त जे काही मी तुम्हाला अगोदर सांगितलं तशा सोयीसुविधाही त्याला मिळत असतात. मित्रांनो, पैशाही व्यतिरिक्त तुम्हाला अनेक काही बेनिफिट मिळत असतात. जसे की हे खूप महत्त्वाचं पोस्ट असल्यामुळे तुम्हाला समाजामध्ये खूप मोठी प्रतिष्ठा मिळते. त्याचबरोबर इतर कर्मचारी किंवा इतर डिपार्टमेंट्समध्ये किंवा तुम्ही राज्य शासनाच्या कुठल्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक मानाची वागणूक मिळत असते. ह्या गोष्टी खरंच आपण पैशामध्ये मोजू शकत नाहीत. तर मित्रांनो, ह्या सगळ्या काही गोष्टी करत असताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण कुठल्याही गोष्टीवर काम करत असताना जेवढं इमानदारीनं काम करतो तेवढं आपण समाजामध्ये जास्त प्रतिष्ठा मिळत असतो. भावांनो, ही गोष्ट झाली स्टेशन मास्टरची. जर तुमच्या मनामध्येही अशी काही स्टोरी असेल किंवा तुम्हालाही असं काही एखादं ड्रीमफुल जॉब मिळवायचा असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त एखादं रेल्वेचं पद आवडत असेल तर निश्चित आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपण त्याच्यावर डिटेल व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.